लताताई आशाताई सोबत कॉलवर बोलताना. नमस्कार लताताई, उद्या आपल्या ग्रामसंघाची मासिक बैठक आहे आणि हो, नवीन 2 बचत गट आपल्या ग्रामसंघात देखील सामील करायचे आहेत. तर येताना सर्व कर्जपुस्तिका सोबत घेऊन या. हो ताई, सर्व कर्जपुस्तिका सोबत घेऊन येते. जरा वेळेवर या हा. चला मग ठेवते फोन. जरा उद्याच्या मीटिंगची ना तयारी करायची आहे. लताताई फोन ठेवून देते. या लताताई, येताना व्यवस्थित आल्या ना? हो ताई, व्यवस्थित आले. पण ही सगळीच पुस्तकं आणावी लागली ना, त्यामुळे हात खूप दुखताय. ताई, आपलं कामच आहे हे. एवढं तर आपल्याला करावंच लागेल ना. हो ताई, ते पण आहे. लताताई, माझ्याकडे ना 2 नवीन बचत गटांची माहिती आहे. ती रजिस्टरमध्ये ना जरा भरायची बाकी आहे. मी तिकडे सतरंजीवर बसते आणि ते पूर्ण करते. बरं झालं आशाताई, तुम्ही आठवण करून दिलीत ते. माझी पण माहिती भरायची बाकी आहे. चला आपण दोघी एकत्र काम करू. कुठे गेलं बरं ते रजिस्टर? हे पा, सापडलं एकदाचं. दोघी जणी रजिस्टरमध्ये माहिती लिहित असताना तिथे सर येतात. काय ताई, आज सकाळी तुम्ही लिखाणकाम करायला सुरुवात केली वाटतं. हो सर, ते नवीन 2 बचत गट ग्रामसंघात सामील करायचे आहेत, तर त्यांचीच माहिती भरते. अहो पण हे रोजचं लिखाणकाम करून कंटाळा येत नाही का तुम्हाला? हो ना सर, येतो ना, खूप कंटाळा येतो. पण काय करणार, काही दुसऱ्या पर्याय तरी आहे का? आहे ना. अहो खूप सोपा पर्याय आहे. हा ॲप आहे ना, हाच तुमचा पर्याय आहे. ते कसं? ताई, हा ॲप आहे ना, यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रामसंघाचं कामकाज अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. सर हे ठीक आहे, पण आम्हाला करायला जमेल का? अहो तसं कठीण काहीच नाही ताई, तुम्हाला लगेचच समजेल. काळजी करू नका, तुमचा त्रास खूप कमी होणार आहे. अहो पुढे लिखाणकाम करण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा वेळ आणि तुमची मेहनत सुद्धा वाचणार आहे. अरे वा, हे तर बरंच झालं. चला तर मी तुम्हाला सुरुवातीपासून समजावतो. स थांबा, मी जरा लिहून घेते, म्हणजे नंतर गोंधळ नको. हे बघा ताई, हा ॲप आहे ना, या ॲपमध्ये आपल्याला आपल्या ग्रामसंघाचं कामकाज करायचं आहे. आता या 2 नवीन बचत गटांची माहिती आपण यात भरूया. हो सर. तर सर्वात आधी आपण लॉग इन करूया. नंतर मास्टर म्हणजेच खाती यावर क्लिक करूया. सर्वात खालच्या बाजूला मेंबर म्हणजे बचत गट हा पर्याय आहे, त्यावर क्लिक करूया. अच्छा, इथेच बचत गटाची माहिती लिहायची आहे का? हो, सर्वात खाली अधिकचे चिन्ह आहे, त्यावर क्लिक करूया. आता नवीन स्क्रीन ओपन होणार. इथे आपल्याला बचत गटाची सगळी माहिती टाकायची आहे. SHG नेममध्ये बचत गटाचे नाव येणार. मेलिंग नेममध्ये सेम नाव लिहू शकता किंवा बदल करायचा असेल तर तसेही करू शकता. लोन ग्रुपमध्ये SHGने कोणते कर्ज घेतले आहे तो ग्रुप निवडायचा आहे. उदाहरणार्थ कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड. त्यानंतर पत्ता व पिनकोड टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स यात त्या व्यक्तीचे नाव, नंबर, ईमेल टाकून पुढे जायचं आहे. बचत गटाचा NIC कोड असेल तर तो इथे टाकायचा. आणि सगळ्यात शेवटी ऑडिट रिपोर्टनुसार त्या SHGचा जो 31 मार्च 2024चा जो क्लोजिंग बॅलन्स असेल तो इथे ओपनिंग बॅलन्समध्ये टाकून सेव्हवर क्लिक करायचं. समजा त्या बचत गटाकडून कोणतीही रक्कम येणे बाकी नसेल तर मग ओपनिंग बॅलन्समध्ये काही टाकणार नाही. अच्छा सर, मग ज्याचं थकीत कर्ज असेल त्याचं कसं करायचं? त्यासाठी तुम्हाला ओपनिंग बॅलन्स टाकून झाल्यानंतर थकीत कर्जाची माहिती द्यावी लागेल. आपण जे बचत गट बनवलेला आहे ना, त्यावर 2दा क्लिक करायचं. पुढे लोन डिटेल्स म्हणजे कर्जाची माहिती हा पर्याय आहे. त्याच्या बाजूला अधिकचे चिन्ह आहे, त्यावर क्लिक करायचं. मग तिथे लोन स्टार्ट डेट म्हणजे थकीत कर्ज कधी दिले त्याची तारीख, लोन अमाऊंट म्हणजे एकूण कर्जाची रक्कम, लोन नंबर म्हणजे कर्जाचा नंबर, EMI स्टार्ट डेट म्हणजे हप्ता सुरू झाल्याची तारीख, इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर, टोटल नंबर ऑफ EMI म्हणजे एकूण हप्ते, EMI स्टार्ट नंबर म्हणजे कुठला हप्ता थकीत आहे, आणि शेवटी बॅलन्स अमाऊंट म्हणजे त्या कर्जाची थकीत रक्कम ही माहिती भरावी लागते. सर हे खूप भारी झालं. मोबाईलमध्ये काम करायचं असल्यामुळे आम्ही ते कुठेही करू शकतो. ऑफिसमध्ये बसूनच काम करायची काही गरज नाही, नाही का? अगदी बरोबर लताताई. आणि आता मासिक बैठकीत रजिस्टर आणण्याची गरज सुद्धा लागणार नाही. आणि आता मोबाईल आहे की आपलं काम सोपं करायला. बरं झालं सर तुम्ही आलात, नाहीतर आम्ही नेहमीप्रमाणे जुन्या पद्धतीनेच काम करत बसलो असतो. तुमचे खरंच मनापासून खूप धन्यवाद सर. चला मग ताई, आपली पुढची कामं आता याच ॲपद्वारे आपण पूर्ण करू.